In the last lecture, we have seen how to find adjoint of a matrix. Adjoint of a matrix, I will just revise. Adjoint of a matrix is nothing but the transpose of cofactor matrix. So cofactors and minors. How to find minor first and then how to find cofactors. That also we have seen. So adjoint of a matrix part we have completed. The immediate next part is to find inverse of a matrix. So inverse of a matrix we will see in this lecture. So if A and B are two square matrices of the same order, then A and B are called inverse of each other. So and inverse of each other if and only if AB is equal to BA is equal to I. I means identity matrix, where I is unit matrix. The inverse of matrix A is denoted by A raised to minus 1, but do not read it as A raised to minus 1, read it as A inverse. A inverse. The inverse of a matrix A exists if and only if A is non-singular. Non-singular means where the determinant value is not equal to 0. That is, determinant A not equal to 0. Also, A into A inverse is equal to A inverse into A is equal to I. I is unit matrix. And to find the inverse of a matrix, we use the formula A inverse is equal to 1 upon determinant A into adjoint A, or adjoint A divided by determinant A. तर मराठीत बघा हे कसं आहे. A आणि B हे दोन स्क्वेअर मॅट्रायसेस सेम ऑर्डरचे असतील तर A आणि B ला एकमेकाचे इनव्हर्स म्हणायचं कधी, जर हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर. ए बी इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय, नाही का. म्हणजे आपण 5 घेतलं तर त्याचा इनव्हर्स कसं किती घेतो आपण, 1/5, नाही का, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. तर 5 गुणिले 1/5 केलं तर 1 येते. तसंच इथं तीच कन्सेप्ट इथं आहे, फक्त इथं मॅट्रिकच्या स्वरूपात आहे. ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय. तिथं आपण 5 गुणिले 1/5 बरोबर 1/5 गुणिले 5 बरोबर 1 असं येत असेल तर 5 आणि 1/5 हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहेत असं आपण म्हणतो. तशाच पद्धतीचं इथं कन्सेप्ट आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे कन्सेप्ट तुम्हाला समजलेली आहे. काय पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्सेस पाहिजे, स्क्वेअर मॅट्रायसेस पाहिजेत ए आणि बी. त्यांची ऑर्डर सारखीच पाहिजे, म्हणजे 2/2 तर 2/2च दोन्ही पाहिजेत ए आणि बी. लक्षात आलं का. म्हणजे मग ह्या दृष्टीनं तुम्हाला इनव्हर्स फाइंड करायचा आहे. आणि इनव्हर्स एक्झिस्ट कधी होतो तर एचा इनव्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी तो मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर लागतो. नॉन सिंग्युलर म्हणजेच काय, त्याच्या डिटर्मिनंटची किंमत म्हणजे डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0 लागते. तर इनव्हर्स फाइंड करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतोय, adjoint A divided by determinant A or 1 upon determinant A into adjoint A. म्हणजे तुम्हाला adjoint A पण माहित आहे, डिटर्मिनंट पण माहित आहे, त्यामुळे A इनव्हर्स फाइंड करणं फार अवघड आहे असं नाही. त्यामुळं हे बघा, फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय adjoint मेथड. तर पहिल्यांदा आपण डिटर्मिनंट A ची किंमत काढली. डिटर्मिनंट A ची किंमत किती आली, 1. 1 इज नॉट इक्वल टू 0 अँड देअरफॉर A इनव्हर्स एक्झिस्ट. नंतर आपण कोफॅक्टर्स काढले. कोफॅक्टर 3चा काढला तर तो किती येतोय, 2 येतोय. नंतर 5चा काढला तर तो किती येतोय, -1 येतोय. नंतर 1चा काढला तर तो किती येतोय, -5 येतोय. आणि 2चा काढला तर तो 3 येतोय. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स आला 2 - 1 पहिला रो, आणि दुसरा रो काय, -5 3. आणि ॲडजॉईंट म्हणजे काय, तर रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे. इथं पहिला रो 2 - 1 आहे, त्याच्याऐवजी 2 - 1 हा पहिला कॉलम झाला. दुसरा
रो -5 3 आहे तो ॲडजॉईंटमध्ये -5 3 दुसरा कॉलम होणार आणि ए इनव्हर्स फाइंड करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतोय. ॲडजॉईंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए. डिटर्मिनंट ए ची किंमत 1 आल्यामुळं ॲडजॉईंट ए आणि ए इनव्हर्स सारखेच येणार. नंतर दुसरं म्हणजे सगळी एक्झाम्पल अशा पद्धतीनंच आहेत. फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स युजिंग ॲडजॉईंट मेथड. ए दिलाय, डिटर्मिनंट ए ची किंमत काढली, 1 आली, परत नॉट इक्वल टू 0. नंतर को फॅक्टर मॅट्रिक्स काढण्यासाठी सगळे को फॅक्टर्स काढले. तर को फॅक्टर मॅट्रिक्स काय आहे, को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स असा आला. नंतर ॲडजॉईंट ए म्हणजे को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. 3 1 2 पहिला रो आहे तर पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो इथं आहे तो तिसरा कॉलम इथं. आणि ॲडजॉईंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए किंवा 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए म्हणजे ए इनव्हर्स. तर अशा पद्धतीची ही अनेक एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही ही एक्झरसाइजमधली एक्झाम्पल सगळी सोडवायची आहेत. फाइंड द इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स, 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 अशी ही सगळी एक्झाम्पल्स तुम्ही सोडवण्याचे आहेत. नंतर हे फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रायसिस, ॲडजॉईंट मेथड, हे सगळं तुम्हाला सोडवणं भाग आहे. सोडवलं तर तुमचं प्रॅक्टिस जास्तीत जास्त होणार आहे आणि तुम्हाला इनव्हर्स फाइंड करायला अजिबात त्रास होणार नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे इनव्हर्स कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. नंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट जाणार आहे. शेवटची कन्सेप्ट आहे ती म्हणजे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. जसं डिटर्मिनंट मेथडनं आपण इक्वेशन सोडवत होतो. x इज इक्वल टू dx बाय डी, y इज इक्वल टू dy बाय डी, z इज इक्वल टू dz बाय डी. तसंच इथं ही 3 इक्वेशन्स दिलेत. a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1, a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2, a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. दीज इक्वेशन्स पहिल्यांदा अशी इक्वेशन दिली तर ती मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचीत. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिताना काय करायचं, याला ए म्हणायचं. ए एक्स इज इक्वल टू बी. ए म्हणजे कोइफिशियंट डिटर्मिनंट, एक्स वाय झेडचे कोइफिशियंट घ्यायचे. पहिला कॉलम म्हणजे एक्सचे कोइफिशियंट, दुसरा कॉलम म्हणजे वायचे कोइफिशियंट, तिसरा कॉलम म्हणजे झेडचे कोइफिशियंट. नंतर एक्स म्हणजे कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो किती रोज साठी त्याला कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. इथं 3च रो येणार आहेत कारण 3 व्हेरिएबल आहेत. कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स. आणि हा जो आहे तो बी म्हणजे काय, कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. त्या इक्वेशन मधल्या कॉन्स्टंटनी हा कॉलम मॅट्रिक्स तयार झालेला आहे, d1 d2 d3. तर पहिलं काम तुमचं काय, दिलेली इक्वेशन्स अशी लिहून घ्यायची, एक्स वाय झेड इक्वल टू कॉन्स्टंट, एक्स वाय झेड इक्वल टू कॉन्स्टंट अशी लिहून घ्यायची सगळी. नंतर त्याचं मॅट्रिक्समध्ये रूपांतर करायचं, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये ती लिहायची. म्हणजे सुरुवात तुम्ही कसं करायची, दीज इक्वेशन्स इन अ मॅट्रिक्स फॉर्म कॅन बी रिरिटन ॲज एक्स इज इक्वल टू बी. म्हणजेच हे ए म्हणजे हे, एक्स म्हणजे हे आणि बी म्हणजे हे. नंतर मग एक्स इज इक्वल टू बी म्हणजे एक्स बरोबर काय येणार, ए इनव्हर्स इंटू बी. आणि ए इनव्हर्स काय आहे, ॲडजॉईंट ए डिव्हायडेड बाय डिटर्मिनंट ए. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा. ए दिलेला हा जो ए आहे, ए म्हणजे कोइफिशियंट डिटर्मिनंट, हा ए, त्याचा इनव्हर्स फाइंड करायचा आणि त्याचा आणि ह्या बी मॅट्रिक्सचा गुणाकार म्हणजे एक्स वाय झेड. कॉलम मॅट्रिक्स इकडे पण येतोय आणि इकडे पण येतोय. आपण एक्झाम्पलमध्ये प्रत्यक्षात बघूया. सॉल्व द इक्वेशन्स बाय युजिंग मॅट्रिक्स मेथड. तर तत्पूर्वी मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतोय की मॅट्रिक्स इक्वेशन्स म्हणजे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स मेथड कसं काढायचं. तर दिलेली इक्वेशन्स अशा फॉर्ममध्ये लिहायची नसतील तर, असली तर परत रिराईट करायची गरज नाही. नंतर त्यांचं मॅट्रिक्स फॉर्ममध्ये रूपांतर करायचं, मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये रूपांतर करायचं. ते काय, ए एक्स इज इक्वल टू बी. ए म्हणजे कोइफिशियंट डिटर्मिनंट, एक्स म्हणजे कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स आणि बी म्हणजे कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट.
तर एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. एक्स म्हणजे ए इनव्हर्स इंटू बी, हा एवढाच फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ए इनव्हर्स तुम्हाला माहितीच आहे. ए इनव्हर्स आपण आत्ताच मागं बघितलंय. तर ॲडजॉइंट ए डिव्हायडेड बाय डिटर्मिनंट ए, आणि त्याला बी न मल्टिप्लाय करायचं. बी म्हणजे कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट, त्या इक्वेशन मधल्या कॉन्स्टंटचा कॉलम मॅट्रिक्स, त्यानं त्या बीला त्यानं त्या ए इनव्हर्सला मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा प्रत्यक्ष एक्झाम्पल सोडवलेत. सॉल्व द इक्वेशन्स युजिंग मॅट्रिक्स मेथड. तर दिलेली इक्वेशन्स असे आहेत. नंतर ती इक्वेशन्स प्रॉपर फॉर्ममध्ये आहेतच, त्यामुळं आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो इथं. ए एक्स इज इक्वल टू बी. बघा ए काय आहे, 1 1 1, पहिला रो 1 1 1, दुसरा रो 1 2 3, तिसरा रो 1 4 9, हा एक्स वाय झेड, हा 3 4 6. नंतर ए म्हणजे काय, एक्स म्हणजे काय ते लिहिलेलं आहे. नंतर काय केले बघा, एचा इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण इन्व्हर्स फाइंड करताना डिटर्मिनंट काढतो. डिटर्मिनंटची किंमत आली आहे 2, आणि मग त्याचे को फॅक्टर्स काढतो. ए मध्ये प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर्स काढतो. को फॅक्टर्स असे आलेले आहेत, आणि को फॅक्टर मॅट्रिक्स आपण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स किंवा को फॅक्टर मॅट्रिक्स काहीही त्याला तुम्ही म्हणा. आणि मग त्याच्यावरनं आपण ॲडजॉइंट ए काढतो. ॲडजॉइंट ए वरनं ए इन्व्हर्स काढतो. ए इन्व्हर्स काय आहे, ॲडजॉइंट ए डिव्हायडेड बाय डिटर्मिनंट ए. मग तो एवढा आला, आणि एक्स बरोबर ए इन्व्हर्स इंटू बी. ए इन्व्हर्स इंटू बी आपण केलं तर ह्या पद्धतीनं ते येतंय 2 1 0. म्हणजे एक्स बरोबर 2, इक्वॅलिटी ऑफ टू मेट्रायसेस कन्सेप्ट वापरली तर एक्स बरोबर 2, वाय बरोबर 1, झेड बरोबर 0. अशा पद्धतीनं ही इक्वेशन सोडवायची आहे. सॉल्व द इक्वेशन्स बाय युजिंग मॅट्रिक्स मेथड. 2च इक्वेशन्स आहेत, म्हणजे 2 by 2 मॅट्रिक्स येईल. ती प्रॉपर फॉर्ममध्येच आहेत. मग दिलेलं ह्याचं रूपांतर मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये केलं तर ते अशा स्वरूपात येईल. इथं ए सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट येईल. ए बरोबर असा येणार, एक्स म्हणजे एक्स वाय आणि बी म्हणजे 7 10. मग आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड करायचं आहे, म्हणजे डिटर्मिनंट एची किंमत काढायची. नंतर को फॅक्टर्स काढले, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स लिहिला, ॲडजॉइंट ए लिहिला, ए इन्व्हर्स फाइंड केला, आणि ए इन्व्हर्सला बी न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हा एक्स वायची किंमत मिळते. एक्स बरोबर 1, वाय बरोबर 2. तर माझं असं सजेशन आहे, तुमचं तुम्हाला सुद्धा उत्तर व्हेरीफाय करता येतं. ह्या एक्स आणि वायच्या किमती आलेल्या आहेत, त्या तुम्ही मूळ इक्वेशनमध्ये टाकल्या तर मूळ इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. बघा, एक्स बरोबर 1 आलंय, 3 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 2, 7 बरोबर 7 येते का, येते. पुन्हा 4 गुणिले 1 अधिक 3 गुणिले 2 म्हणजे किती आलं, 4 अधिक 6, 4 अधिक 6 किती आलं, 10, 10 बरोबर 10. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे. हे उत्तर सुद्धा तुम्हाला चेक करता येतं. तर अशा पद्धतीची ही एक्झाम्पल्स आहेत. नंतर हे सगळं तुम्ही जस्ट रिवाइज्ड इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणून दिलेले आहे, आपण वेळोवेळी घेतले. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला हा एक्झरसाईजसुद्धा मी शेअर केलेला आहे. एक्झरसाईज तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या दिलेला आहे. हे एक्झरसाईज आहे, हा एक्झरसाईज आहे. हे एक्झरसाईजमध्ये तुम्ही एक्झाम्पल सोडवायचे आहेत. सम BT क्वेश्चन्स म्हणजे MSBTमध्ये प्रश्नपत्रिकेतले हे क्वेश्चन्स आहेत काही, तेही तुम्ही सोडवायचे आहेत. सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत, आणि हे ट्युटोरियल आहे. तर ह्या ट्युटोरियलमध्ये तुम्ही ह्याची 2 ट्युटोरियल केली तरी चालतील, किंवा हे एकच ट्युटोरियल म्हणून सोडवा, आणि दुसरं ट्युटोरियल मी तुम्हाला शेअर करेन अजून अशा पद्धतीचं एक 5-7 एक्झाम्पल असणारं. तर माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांच्याकडून घेऊ शकता आणि हे सगळं काम पूर्ण करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ, be careful, and solve more and more examples at home.
Thank you very much.